नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। मी सुप्रिया देशमुख आणि आज आपण UPSC 2022 मध्ये विचारलेला हा प्रश्न घेऊन येत आहोत आणि प्रश्न आपला हा जनरल स्टडीज पेपर फर्स्ट मधला आहे। म्हणजे सोसायटी मधला क्वेश्चन आहे। सोसायटीच्या एरियावरती फोकस असणारा क्वेश्चन आहे आणि विचारला गेलेला प्रश्न आहे। मग ज्यावेळेस आपण हा प्रश्न पाहतो सुरुवातीला, तर प्रश्नामध्ये वाचताना आपल्याला इथे असं दिसून येतंय की प्रश्न विचारलेला आहे तो आदिवासी समुदायावरती विचारलेला आहे। म्हणजे भारतातील आदिवासी समुदायामधली विविधता लक्षात घेता त्यांना कोणत्या विशिष्ट संदर्भामध्ये एकच श्रेणी मानावे असा प्रश्न विचारलेला आहे। नक्कीच प्रश्न आपल्याला सुरुवातीला वाचल्यानंतर थोडंसं कन्फ्युजन क्रिएट करू शकतो। मग ते कन्फ्युजन कसलं, तर आपल्याला तर माहिती आहे आदिवासी समुदायामध्ये विविधता आहे, पण विचारले काय, त्यांना एकच श्रेणी मानायचे। मग इथे जम्बलिंग होऊ शकते की अशी कोणती कॅटेगरी असेल की त्यावेळेस त्यांना एकच श्रेणी मानलं गेलेलं आहे। डोक्यात विचार येऊ शकतात, ट्रिकी प्रश्न वाटू शकतो आणि लिहायचं आहे किती, 150 शब्दांमध्ये उत्तर लिहायचं आहे, जो 10 मार्काला आहे। म्हणजे शब्द मर्यादा पण कमी आहे। इथे आपल्याला अशा प्रश्नांमध्ये एक्झॅक्टली उत्तर माहित असणं अपेक्षित आहे। म्हणजे आपण इथे कोणत्याही एक जनरलिस्टिक अप्रोच इथे आपण प्रश्नामध्ये येता कामा नये, कारण प्रश्न हा कमी शब्दांमध्ये आहे आणि फोकस प्रश्न अप्रोचचा प्रश्न आहे। त्यामुळे ज्यावेळेस आपण लोकस वरती चर्चा करतो त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला लोकस तर सापडून जातो प्रश्नामध्ये, कारण तो प्रश्न आहे आदिवासी समाजामधला, इंडियन सोसायटीच्या पार्ट मधला विचारलेला आहे। मग आता फोकस काय आहे प्रश्नाचा, फोकस वरती आताच चर्चा आपण केली। फोकस आपल्याला जवळपास आपलं 100% उत्तर या फोकस वरतीच आहे। म्हणजे ज्यावेळेस आपण चर्चा करतो की एक्झॅक्टली फोकस काय शोधायचं, तर विविधता पण विचारली आणि अशी श्रेणी विचारली आहे की भारतातील सर्व आदिवासींना एका श्रेणीमध्ये मांडलं गेलेलं आहे। अशी श्रेणी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे आणि त्याच्याबद्दल लिहायचं आहे, असा आपल्या प्रश्नाचा फोकस आहे। नक्कीच 150 शब्दांमध्ये उत्तर आहे म्हटल्यावर उत्तर कसं असायला पाहिजे, स्पेसिफिक असायला पाहिजे आणि इंट्रोडक्शन पण कसं असायला हवं, इंट्रोडक्शन पण टू द पॉइंट असायला हवं, कारण आपल्याला इथं शब्दांची मर्यादा येऊ शकते। मग ज्यावेळेस आपण इंट्रोडक्शन सुरुवात करतो प्रश्नाची, त्यावेळेस इंट्रोडक्शन कसं असायला हवं, तर इंट्रोडक्शन टू द पॉइंट असायला हवं। यामध्ये आपण डायरेक्टली ऍड्रेस करायला हवं की प्रश्नामध्ये काय विचारले। म्हणजे भारतातील आदिवासी जो समाज आहे आश्चर्यकारकपणे त्याच्यामध्ये वैविध्यतापूर्ण असा आहे आणि प्रत्येकाची संस्कृती, भाषा, चालीरीती आणि सामाजिक आर्थिक संरचना हे अद्वितीय आहे। म्हणजे जर आपण भारतामधल्या आदिवासींबद्दल चर्चा केली तर आदिवासी समाज कसा आहे, तर याच्यामध्ये अद्वितीय अशा त्यांच्या भाषेमध्ये, त्यांची जर भाषा पाहिली, चालीरीती पाहिल्या, संस्कृती पाहिली, या सर्वांमध्ये काय आहे, विविधता आहे। हे आपल्याला पहिल्या लाईन मध्ये लिहायचं आहे। यानंतर आपण काय फोकस करू शकतो, तर भारतातील आदिवासी समुदायामध्ये अनेकदा एकच श्रेणी म्हणून मांडलं जातं। मग हे कधी मांडलं जातं, तर एक्झॅक्टली हे आहे आपल्या भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद 342 अंतर्गत आदिवासी समुदायांना अनुसूचित जमाती STs म्हणून मान्यता दिली आहे। हे आपल्या प्रश्नाचं फोकस्ड उत्तर असणार आहे। एकच श्रेणी कधी मांडलेलं आहे, तर ते आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या आर्टिकलच्या अंडर, कोणत्या अनुच्छेदाच्या अंडर, तर ते आहे 342। हे आपल्याला माहीतच असायला हवं। 342 अनुच्छेद अन्वये आदिवासी समुदायांना STचा दर्जा दिलेला आहे। ST म्हणजे शेड्यूल्ड ट्राइब्सचा दर्जा दिलेला आहे, एक कॅटेगरी म्हणून मान्यता दिलेली आहे। तथापि त्यांना एकवचनी श्रेणी म्हणून ओळखणे काही विशिष्ट संदर्भामध्ये प्रामुख्याने हे कशासाठी आपण करतोय, तर हे एकच श्रेणी कशासाठी मानावे, तर एक श्रेणी हे आपण पॉलिसी फॉर्म्युलेशन साठी मानतो। म्हणजे प्रामुख्याने एखादं धोरण तयार करायचंय, म्हणजे ट्रायबल रिलेटेड आपल्याला एखादी पॉलिसी फॉर्म्युलेट करायची आहे आणि त्यांच्यासाठी सुधारणा घडवून आणायच्या, तर अशा धोरण तयार करण्यासाठी प्रशासन आणि सामाजिक आर्थिक असमानता दूर करण्यासाठी ही आपली एकच श्रेणी महत्वपूर्ण ठरते। म्हणजे प्रशासनामध्ये आणि प्रशासनिक आणि सामाजिक आर्थिक असमानता आपल्याला दूर करायची, ट्रायबल्सला आपल्याला मेन स्ट्रीम मध्ये आणायचं असेल, तर त्यावेळेस सर्व
आपण आदिवासी समाजाला आपण एका कॅटेगरीमध्ये मोजतो, त्याला आपण शेड्यूल्ड ट्राइब्स असं म्हणतो, जी आपल्या भारतीय संविधानाने 342 अंतर्गत आर्टिकलमध्ये दिलेली आहे. तर आता आपण ज्यावेळेस प्रश्नाचा मेन गाभा पाहतो, जे आपला मेन बॉडी पाहतो, त्याच्यामध्ये आपल्याला काही पॉइंट्स ऍड्रेस करायचे आहेत. आतापर्यंत आपण इंट्रोडक्शन टू द पॉइंट फोकस्ड अप्रोच मध्ये लिहिलं, तर त्यामध्ये प्रश्नाच्या गाभ्यामध्ये आपल्याला सुरुवातीला असं लिहायचं आहे की भारतातील आदिवासी समुदायांना अनेकदा एकाच श्रेणीत मानले जाते आणि ती कोणकोणत्या श्रेणी आहेत आपल्याला इथे लिहायच्या आहेत. त्या आपण एक श्रेणी कॉन्स्टिट्यूशनची आहे, पण त्याला आपण थोडं बायफर्गेट करू की कोणकोणत्या अजून यामध्ये श्रेणी आहेत आणि त्या आपल्याला इथे कामाला येतील. तर पहिली आहे संविधानिक मान्यता. नक्कीच आत्ताच आपण डिस्कस केलं की भारतीय संविधानामध्ये अनुसूचित जमाती STs यांना सकारात्मक कृती व संरचनात्मक उपाययोजनेसाठी पात्र आणि विशिष्ट श्रेणी म्हणून ओळखलं जाते. मग हे जे कायदेशीर वर्गीकरण आहे, ज्यामध्ये शासन आणि धोरण अंमलबजावणीसाठी विविध आदिवासी समाजाला एकाच छत्राखाली गटबद्ध करते. म्हणजे सर्व पॉलिसीच्या फॉर्म्युलेट करायच्या आहेत, आपल्याला धोरणं आखायची आहेत, हे आपल्याला एकाच अमरेला खाली आणायचे, एकाच छत्राखाली आणायचे. त्यासाठी आपल्या संविधानिक मान्यता मिळालेली आहे शेड्यूल्ड ट्राइब्स म्हणून. हा आपला सुरुवातीला पॉइंट झाला. यानंतर आपल्याला धोरणात्मक हस्तक्षेपावरती फोकस करायचा आहे. मग या मुद्द्यामध्ये आपण काय लिहू शकतो, तर आदिवासीच्या कल्याणासाठी आणि त्या कल्याणाच्या उद्देशाने सरकारी कार्यक्रम उपक्रम असतात, ज्यामध्ये अनेकदा शिक्षण असेल, आरोग्य असेल, काही पायाभूत सुविधांचा विकास आदिवासी क्षेत्रामध्ये करायचा असेल, त्यांचे जमिनीचे हक्क असतील, तर या सर्वांसाठी आदिवासी समाजामध्ये सामाजिक आणि आर्थिक विकास करायचा असेल आणि या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक सामूहिक दृष्टिकोन अवलंबावा लागतो. आणि या समुदायांना संसाधन वाटप असतं, ते संसाधन वाटप आणि अंमलबजावणीसाठी एकच श्रेणी म्हणून इथे आपल्याला मान्यता द्यावी लागते. तर अशा पद्धतीने या धोरणात्मक हस्तक्षेपामध्ये आपल्याला संसाधन वाटप जे वाटप करायचं आहे, त्यांच्यापर्यंत आपल्याला संसाधने पोहोचवायची आहेत. तळागाळामध्ये आदिवासींना एक संध बांधून ठेवायचं आहे आणि त्यासाठी आपण ही एक श्रेणी मांडतो. तर इथे आपल्याला असा आपला मुद्दा स्पष्ट करून सांगायचा आहे. यानंतर आपण तिसऱ्या मुद्द्यावरती येऊयात आपल्या, की प्रतिनिधित्व. नक्कीच प्रतिनिधित्व हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण विधिमंडळातील आरक्षित जागांच्या माध्यमातून राजकीय प्रतिनिधित्व आपण वैयक्तिक आदिवासींना देण्याऐवजी, आदिवासी गटांऐवजी संपूर्ण अनुसूचित जमातींना आपण वाटप केले जाते. म्हणजे आपल्याला राजकीय प्रतिनिधित्व, इथे राजकीय प्रतिनिधित्व आपल्याला एखाद्या गटासाठी देण्याच्या ऐवजी संपूर्णपणे अनुसूचित जमातींसाठी हे वाटप केले जाते, ज्यामुळे निर्णय घेण्याच्या जो काही आराखडा आहे त्यामध्ये आपल्याला सामूहिक प्रतिनिधित्व देता येते. आणि हा मुद्दा खूप महत्वपूर्ण ठरतो. सामाजिक जे आपल्याला राजकीय प्रतिनिधित्व द्यायचं आहे शेड्यूल्ड ट्राइब्सला, ते आपल्याला एका छत्राखाली आणण्यासाठी हा मुद्दा इथे आपण हायलाइट करू शकतो आणि व्यवस्थितपणे लिहू शकतो. यानंतर सर्वात महत्वाचा आपला चौथा मुद्दा आपण हायलाइट करू शकतो, ज्यामध्ये आपण आपला पॉइंट इथे प्रूव्ह करू शकतो की चौथ्या मुद्द्यामध्ये सांख्यिकीय अहवालामध्ये आपण काय लिहू शकतो, तर यामध्ये डेटा संकलन करणे आणि अहवाल अनेकदा आदिवासींच्या समुदायाबद्दल माहिती एक व्यापक श्रेणी अंतर्गत एकत्रित करतो. म्हणजे यामुळे काय घडेल, तर संपूर्ण आदिवासी लोकसंख्येसाठी सामाजिक आर्थिक स्थिती आणि जे विकासाचे निर्देशांक आहेत यांचं विहंगावलोकन होऊ शकतं आणि त्यांना ते प्रदान होऊ शकतं, ज्यामुळे त्यांची पूर्ण अप टू डेट अद्यावत आपल्याला जो काही सांख्यिकी डेटा आपल्याकडे आहे तो आपल्या एका अहवालामध्ये येऊ शकतो. आणि त्यामुळे नंतर जे काही हे सर्व धोरणे आहेत, जे काही सर्व प्रतिनिधित्व आहे आणि या संविधानिक मान्यतेमध्ये ज्या आपल्याला पॉलिसी इम्प्लिमेंट करायच्या आहेत, त्या सर्व गोष्टी आपल्याला इथे फायदेपूर्वक ठरू शकतात, ज्यावेळेस आपल्याकडे सांख्यिकीय डेटा त्यांचा आपल्या हातामध्ये असू शकतो. या पद्धतीने यामुळे आपण त्यांना सर्वांना एका छत्राखाली आणतोय आणि एका कॅटेगरीमध्ये, एका श्रेणीमध्ये एकच श्रेणी म्हणून आपण मान्यता देतोय. तर त्याचे हे फायदे आहेत, हे आपल्याला इथे मेन्शन करायचे आहेत. या पद्धतीने तुम्हाला मुख्य जो गाभा आहे उत्तराचा तो लिहायचा आहे. आता मग कन्क्लुजन कसं करणार, 1 ते 2 वाक्यामध्ये कन्क्लूड करायचे, कारण तुम्हाला फक्त 150 शब्दांची मर्यादा आहे आणि तुम्हाला फोकस सापडलेल्या उत्तराचा तुम्ही खूप पॉइंट वरती डिस्कशन केलेलं आहे. उत्तर आतापर्यंत तुमचं अप्रतिम असं उत्तर तुम्ही लिहिलेलं आहे. आता कन्क्लुजन मध्ये काय लिहाल, तर कन्क्लुजन मध्ये तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्या म्हणजे की सामूहिक वर्गीकरण, भाषा, संस्कृती आणि परंपरा, सामाजिक आर्थिक परिस्थितीच्या दृष्टीने जरी आदिवासींमध्ये विविधता असेल
म्हणजे आपण आतापर्यंत ही विविधता पाहिली आहे. कशा कशामध्ये पाहिलेली आहे? त्यांच्या सांस्कृतिक विविधता आहे, नंतर त्यांच्यामध्ये भाषांमध्ये विविधता आहे, त्यांचे काही कस्टम्स असतील, चालीरीती, परंपरा आहे, यामध्ये सर्वांमध्ये विविधता आदिवासींमध्ये आपल्याला प्रचंड आहे आणि ती नाकारता येतच नाही. मग अशी विविधता असताना ज्या आपल्या मोठ्या श्रेणीतील ही विविधता ओळखणे हे प्रत्येक विशिष्ट आदिवासीच्या गटाचा आदर करतोय आणि हा आदर करून त्यांना जो आपण संबोधित करत आहोत की त्यांना जो अनुसरून आपण एक प्रभावी धोरण अंमलात आणत आहोत आणि ह्या धोरण अंमलात आणत असताना आपल्याला ही विविधता तर लक्षात ठेवायची आहे आणि ही विविधता लक्षात ठेवून आपण त्यांना एका श्रेणीमध्ये आणून या समाजाचा आपण आदर करून त्यांना संबोधित करून त्यांना जो अनुरूप अशा ज्या पॉलिसी आहेत, त्यांच्यासाठी ज्या अनुरूप पॉलिसी आहेत, ज्या त्यांच्यासाठी काही प्रभावी धोरणं आहेत, ती आपण प्रभावीपणे मांडू शकतो, त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. या पद्धतीने आपण त्यांना एका श्रेणीमध्ये बांधून ठेवू शकतो आणि हा सर्व त्या गोष्टीचा इथे त्यांना फायदा होऊ शकतो आणि ही धोरणे अवलंबू शकतो. तर या पद्धतीने तुम्ही तुमचं कन्क्लुजन उत्तराचं कन्क्लूड करू शकता. आपण खूप साऱ्या गोष्टी, खूप सारे आयाम एका श्रेणीमध्ये आणलेले आहेत. जरी विविधता असेल आदिवासीमध्ये, ती विविधता आपण बांधून ठेवून आपण त्यांना एका कॅटेगरीमध्ये कशामुळे बांधत आहोत हे आपण इथे स्पष्ट केलेलं आहे. आय होप तुम्हाला आतापर्यंत हे सर्व व्यवस्थितपणे उत्तर मांडता येईल आणि तुम्ही एकदा आपण हे सर्व लेक्चर पाहिल्यानंतर तुम्ही स्वतः जागेवरती जाऊन बसा आणि स्वतःचं उत्तर स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा. जो डेटा तुम्ही वाचलाय आदिवासींबद्दल त्याला ते नॉलेज कलेक्ट करून तुमच्या भाषेमध्ये ऍटलीस्ट उत्तराला लिहिण्यास सुरुवात करा. या सिरीजचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. पुढील क्वेश्चन मध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत की प्रॅक्टिस